इयत्ता 12वी बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. टॉपिक नंबर 1 इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप. सब टॉपिक पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. पार्टनरशिप फायनल अकाउंट्स यालाच मराठीमध्ये भागीदारी अंतिम खाती असे म्हटले जाते. पार्टनरशिप मीन्स 2 or more persons comes together, carry on business and distribute the profit or loss. म्हणजेच ज्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती व्यवसाय करण्याच्या व नफा मिळविण्याच्या उद्देशाने एकत्रित येतात व व्यवसायाच्या माध्यमातून झालेला नफा किंवा तोटा ते वाटून घेतात, यालाच भागीदारी असे म्हटले जाते. पार्टनरशिप फायनल अकाउंट्स या टॉपिकच्या माध्यमातून आपण भागीदारी संस्थांना अंतिम खाती का तयार करावी लागतात किंवा भागीदारी संस्थांना फायनल अकाउंट्स का तयार करण्याची वेळ येते ते या टॉपिकच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत. टॉपिकच्या सुरुवातीला तुम्हाला काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत. ती स्टेटमेंट आपण या ठिकाणी पाहूया. दी स्टुडंट्स विल बी एबल टू. पहिलं स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, अंडरस्टँड दी मिनिंग ऑफ फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट्स या टॉपिकच्या माध्यमातून आपण फायनल अकाउंटचा अर्थ शिकणार आहोत. दुसरं स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, नो दी नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट्स या टॉपिकच्या माध्यमातून आपण फायनल अकाउंटची गरज व फायनल अकाउंट्सला असलेलं महत्त्व अभ्यासणार आहोत. तिसरं स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, नो दी इफेक्ट्स ऑफ ॲडजस्टमेंट इन फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट्स तयार करत असताना ॲडजस्टमेंटचे जे इफेक्ट्स आपल्याला द्यायचे असतात ते कशा प्रकारे दिले जातात किंवा कशा प्रकारे द्यायचे असतात ते या टॉपिकच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. चौथं स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, नो दी मिनिंग ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट कशाला म्हटले जाते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशाला म्हटले जाते आणि बॅलन्स शीट कशाला म्हटले जाते व फायनल अकाउंट्स तयार करत असताना ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व बॅलन्स शीट कशा प्रकारची भूमिका बजावतात ते या टॉपिकच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. आणि पाचवं स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, नो हाऊ टू फाइंड आउट फायनान्शियल रिझल्ट ऑफ द बिझनेस. पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यवसायाची फायनान्शियल रिझल्ट म्हणजेच फायनान्शियल पोझिशन ही कशा प्रकारची असते, कशा प्रकारची दिसते ते या टॉपिकच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिकणार आहोत. यानंतर आपण पाहूया पार्टनरशिप फायनल अकाउंट्स या टॉपिकचे आपण थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन समजावून घेऊ. ॲज पर दी सोल प्रोप्रायटरी कन्सर्न वी विल ऑल्सो प्रिपेअर दी फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फर्म, दी इन्कम स्टेटमेंट अँड पोझिशन स्टेटमेंट. ॲज पर दी सोल प्रोप्रायटरी कन्सर्न यालाच मराठीमध्ये एकल व्यापारी व्यवसाय संस्था असे म्हटले जाते. सोल प्रोप्रायटरी कन्सर्न नावाचा 11वीमध्ये तुम्हाला एक शेवटचा टॉपिक होता. या टॉपिकच्या बाबतीत तुम्ही इयत्ता 11वीमध्ये फायनल अकाउंट्स तयार केलेले होते. इयत्ता 11वीमध्ये तुम्हाला सोल प्रोप्रायटरी कन्सर्न नावाचा एक टॉपिक होता. इयत्ता 11वीमध्ये तुम्ही सोल प्रोप्रायटरी कन्सर्न नावाच्या टॉपिकचे फायनल अकाउंट्स तयार केलेले होते. तशाच प्रकारचे सेम फायनल अकाउंट्स आपण इयत्ता 12वीमध्ये पार्टनरशिप फर्मच्या बाबतीत बघणार आहोत. इयत्ता 11वीमध्ये तुम्ही एक इन्कम स्टेटमेंट तयार केलेलं होतं आणि एक पोझिशन स्टेटमेंट तयार केलेलं होतं. तशाच प्रकारचं सेम इन्कम स्टेटमेंट आणि पोझिशन स्टेटमेंट आपण इयत्ता 12वीमध्ये पार्टनरशिप फर्म या टॉपिकच्या बाबतीत पाहणार आहोत. पार्टनरशिप फर्म या टॉपिकच्या बाबतीत आपण फायनल अकाउंट्स तयार करत असताना एक इन्कम स्टेटमेंट तयार करणार आहोत आणि दुसरं पोझिशन स्टेटमेंट तयार करणार आहोत. इन्कम स्टेटमेंट म्हणून आपण या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार आहोत आणि पोझिशन स्टेटमेंट म्हणून आपण या ठिकाणी एक बॅलन्स शीट तयार करणार आहोत. फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेज ऑफ अकाउंटिंग प्रोसिजर. फायनल अकाउंटिंग ही अकाउंटिंग प्रोसिजरची सगळ्यात शेवटची स्टेज मानली जाते. मग आपल्याला फायनल अकाउंट ही अकाउंटिंग प्रोसिजरची सगळ्यात शेवटची स्टेज जर अचूक पद्धतीनं विना अडथळा पूर्ण करायची असेल तर त्यासाठी आपल्याला काही त्यांनी स्टेप्स सांगितलेले आहेत, काही अकाउंटिंग स्टेप्स आहेत. या अकाउंटिंग स्टेप आपल्याला सुरुवातीपासून काळजीपूर्वक पूर्ण करणं गरजेचं असतं.
ह्या ज्या स्टेप्स आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, ह्या स्टेप्स जर आपण सुरुवातीपासून म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये सुरुवातीपासून ह्या सर्व स्टेप जर आपण बारकाईनं पूर्ण केल्या, बारकाईनं हाताळल्या, तर आपल्याला फायनल अकाउंटिंग ही अकाउंटिंगची शेवटची प्रोसिजर, शेवटची स्टेप आपल्याला पूर्ण करायला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. मग आपण त्या स्टेप्स पाहूया. व्हेरियस स्टेप्स इन अकाउंटिंग. पहिली स्टेप्स आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रिपरेशन ऑफ जर्नल. दुसरी स्टेप्स आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रिपरेशन ऑफ लेजर. तिसरी स्टेप्स आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स कन्सिडरिंग ॲडजस्टमेंट. आणि मग फायनल अकाउंटची सगळ्यात शेवटची स्टेज जी मांडली जात असते प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. या स्टेपमध्ये तुम्हाला पहिली स्टेप काय सांगते की प्रिपरेशन ऑफ जर्नल. ज्या वेळेला आपण आपल्या व्यवसायामध्ये एखादा व्यवहार करतो, मग तो खरेदी विक्रीशी संबंधित एखादा व्यवहार असेल किंवा खर्चाशी संबंधित एखादा व्यवहार असेल किंवा इन्कमशी संबंधित एखादा व्यवहार असेल किंवा अनेक प्रकारचे व्यवसायामध्ये व्यवहार हे होत असतात. मग ज्या वेळेला आपण आपल्या व्यवसायामध्ये एखादा व्यवहार करतो म्हणजेच बिझनेस ट्रान्झॅक्शन करतो, त्यावेळेला त्या बिझनेस ट्रान्झॅक्शनची सर्वप्रथम आपण काय करतो, एक जर्नल एंट्री तयार करतो. प्रिपरेशन ऑफ जर्नल. प्रिपरेशन ऑफ जर्नल मीन्स डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. जर्नल एंट्रीच्या माध्यमातून आपण व्यवसायामध्ये जे काही डेली रेकॉर्ड घडतात त्या डेली रेकॉर्डची नोंद आपण प्रिपरेशन ऑफ जर्नलच्या माध्यमातून एक जर्नल एंट्री तयार करतो आणि त्याची त्या ठिकाणी नोंद करत असतो. कालांतराने या जर्नल एंट्रीचं काय होतं, सेकंड स्टेप आपल्याला सांगितलेलं आहे. कालांतराने या जर्नल एंट्रीचं पुन्हा काय होतं, प्रिपरेशन ऑफ लेजर होतं. लेजर अकाउंट आपण या ठिकाणी तयार करतो. जर्नल एंट्रीच्या माध्यमातून त्या तारखेवाईज प्रत्येक वेळेला काय होत असतं, त्या ठिकाणी लेजर पोस्टिंग होत असतं. मग जर्नल एंट्री व लेजर पोस्टिंग ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण 1 वर्ष सुरू असते. आपलं जे आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च, या 1 एप्रिल ते 31 मार्च या पूर्ण आर्थिक वर्षामध्ये जर्नल एंट्री व लेजर पोस्टिंगचं प्रिपरेशन हे सुरू असतं, तयार करायचं काम सुरू असतं. आर्थिक वर्ष संपायला आलं, 31 मार्च ही तारीख जवळ आली की त्यानंतर मग आपण काय करतो, अकाउंटिंगची ती तिसरी स्टेप्स आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स कन्सिडरिंग ॲडजस्टमेंट्स. मग आपण त्या ठिकाणी काय करतो, अकाउंटिंगची तिसरी स्टेप्स या ठिकाणी पूर्ण करतो आर्थिक वर्ष संपल्यानंतर, ज्यामध्ये आपण एक काय करतो, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स तयार करतो. ह्या ट्रायल बॅलन्सला 2 बाजू असतात, एक डेबिट बॅलन्सेस आणि दुसरी क्रेडिट बॅलन्सेस. ही डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस अशा दोन्ही बाजूंची टोटल काय या ठिकाणी आपल्याला एकसारखी करावी लागते. या दोन्ही बाजूची टोटल एकसारखी आल्यानंतर आणि आपल्यासमोर जर काही ॲडजस्टमेंट असतील तर त्या ॲडजस्टमेंटचा वापर करून मग आपण नंतर त्या ठिकाणी काय करतो, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. या ठिकाणी मग आपण काय करतो, अंतिम स्वरूपामध्ये फायनल अकाउंट्स या ठिकाणी तयार करू शकतो. हे फायनल अकाउंट्स तयार करत असताना आपण काय करतो, त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे अकाउंट ओपन करतो, एक ट्रेडिंग अकाउंट, दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं बॅलन्स शीट. म्हणजेच थोडक्यात फायनल अकाउंटिंग ही जर आपल्याला अंतिम स्टेज चांगल्या पद्धतीनं अचूक पद्धतीनं पूर्ण करायची असेल तर त्यासाठी आपल्याला ज्या काही सुरुवातीपासून स्टेप्स सांगितलेल्या आहेत, या स्टेप्समध्ये जर्नल ही पहिली स्टेप्स आहे, लेजर ही दुसरी स्टेप्स आहे आणि प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स ही तिसरी स्टेप्स आहे. या 3 स्टेप्स जर आपण सुरुवातीपासून अचूक पद्धतीनं पूर्ण केल्या तर आपल्याला फायनल अकाउंट ही अकाउंटिंगची सगळ्यात शेवटची स्टेज जी मानली जाते ती स्टेज आपल्याला पूर्ण करणं कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही. यासाठी सुरुवातीपासून या स्टेप्स बारकाईनं हाताळणं गरजेचं असतं. एकूणच आपण इयत्ता 12वीमध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट्स या टॉपिकचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. ज्या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंटचा अर्थ पाहिला की ज्या ठिकाणी 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती व्यवसाय करण्याच्या उद्देशाने व नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्रित येतात व त्या माध्यमातून झालेला नफा किंवा तोटा ते या ठिकाणी वाटून घेतात, यालाच पार्टनरशिप फायनल अकाउंट्स असे म्हटले जाते. पार्टनरशिप फायनल अकाउंट्स या टॉपिकच्या माध्यमातून आपण भागीदारी संस्थांच्या अंतिम खाती कशाप्रकारे तयार केली जातात ते या टॉपिकच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. टॉपिकच्या माध्यमातून आपण काय काय शिकणार आहोत ते पाहिले, ज्याच्यामध्ये आपण पहिला आकडा पाहिला, अंडरस्टँड दी मिनिंग ऑफ फायनल अकाउंट्स. टॉपिकच्या माध्यमातून आपण फायनल अकाउंटचा अर्थ शिकणार आहोत. दुसरा आकडा आपण या ठिकाणी पाहिला, नो दी नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट्स या टॉपिकच्या माध्यमातून आपण फायनल अकाउंटची गरज व महत्त्व शिकणार आहोत. तिसरा आकडा या ठिकाणी आपण पाहिला,
नो दी इफेक्ट्स ऑफ ॲडजस्टमेंट इन फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट्स तयार करत असताना ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स कशाप्रकारे द्यायचे असतात ते या टॉपिकच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. चौथा आकडा आपण या ठिकाणी पाहिला, नो दी मिनिंग ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय आणि बॅलन्स शीट म्हणजे काय, व हे तिन्हीही अकाउंट्स व एक स्टेटमेंट फायनल अकाउंट्स तयार करत असताना कशा प्रकारची भूमिका बजावतात ते या टॉपिकच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. व आपण या ठिकाणी 5वं स्टेटमेंट पाहिलं, नो हाऊ टू फाइंड आउट फायनान्शियल रिझल्ट ऑफ द बिझनेस. फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतर प्रत्येक व्यवसाय संस्थांची जी आर्थिक प्रगती असते ती आर्थिक प्रगती कशा प्रकारची असते ते या टॉपिकच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. यानंतर आपण थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन पाहिलं, ज्या इंट्रोडक्शनच्या माध्यमातून आपल्या काय लक्षात आलं की इयत्ता 11वीमध्ये जो आपण सोल ट्रेडिंग प्रोप्रायटरी कन्सर्न नावाचा एक टॉपिक पाहिलेला होता, तशाच प्रकारच्या सेम टॉपिक आपण इयत्ता 12वीमध्ये पाहणार आहोत. इयत्ता 11वीमध्ये तुम्ही सोल प्रोप्रायटरी कन्सर्न म्हणजेच एकल व्यापारी व्यवसाय या व्यवसायाचे फायनल अकाउंट्स तयार केलेले होते. तशाच प्रकारचे सेम फायनल अकाउंट्स आपण इयत्ता 12वीमध्ये पार्टनरशिप फर्म या टॉपिकच्या बाबतीत करणार आहोत. इयत्ता 11वीमध्ये तुम्ही इन्कम स्टेटमेंट एक तयार केलेलं होतं व दुसरं पोझिशन स्टेटमेंट तयार केलेलं होतं. इयत्ता 12वीमध्ये सुद्धा आपण इन्कम स्टेटमेंट म्हणून ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार आहोत व पोझिशन स्टेटमेंट म्हणून एक बॅलन्स शीट तयार करणार आहोत. हेही आपण या ठिकाणी पाहिलं. फायनल अकाउंट ही अकाउंटिंग प्रोसिजरची सगळ्यात शेवटची स्टेज मानली जाते आणि ही स्टेज जर आपल्याला अचूक पद्धतीनं विना अडथळा जर पूर्ण करायची असेल तर त्यासाठी काही आपल्याला स्टेप्स सांगितलेले आहेत. या दिलेल्या ज्या स्टेप्स आहेत या स्टेप जर आपण सुरुवातीपासून अचूक काळजीपूर्वक पूर्ण केल्या तर फायनल अकाउंट ही अकाउंटिंग प्रोसिजरची सगळ्यात शेवटची स्टेज पूर्ण करायला आपल्याला कोणताही अडथळा येणार नाही. त्यातली आपण पहिली स्टेप्स पाहिली, प्रिपरेशन ऑफ लेजर. सर्वप्रथम आपण व्यवसायामध्ये एखादा व्यवहार घडला की त्याची जर्नल एंट्री करतो. त्या जर्नल एंट्रीचं कालांतरानं त्या तारखेवेळेस काय करतो, लेजर पोस्टिंग करतो. मग जर्नल आणि लेजर हे वर्षभर प्रक्रिया सुरू असते. मग आर्थिक वर्ष आपलं 31 मार्चला संपल्यानंतर मग आपण काय करतो, एक ट्रायल बॅलन्स तयार करतो. हा ट्रायल बॅलन्स आपल्याला कशासाठी उपयोगी पडतो तर अंतिम स्वरूपामध्ये जे आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करायचे असतात, ही फायनल अकाउंट तयार करत असताना आपण एक ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो आणि तिसरी एक बॅलन्स शीट तयार करतो. हे फायनल अकाउंट तयार करण्यासाठी आपल्याला हा ट्रायल बॅलन्स उपयोगी येतो व अशा रीतीने आपण काय करू शकतो, फायनल अकाउंट्स अंतिम स्वरूपामध्ये पूर्ण करू शकतो.